हे हे तर तुम्हीच आहात. बघू. अहो नाही, हे कॉम्प्युटर केलेत बहुतेक फोटो. काय नाही, ह्या मुलीला माझ्याकडनं पैसे पाहिजेत ना, म्हणून हे सगळं असं चाललंय हिचं. नाही, खोटे फोटो नाही आहेत, हे खरे फोटो आहेत. अहो नाही लालीजी, तो फोटोतला माणूस डॉक्टर आहे, मी टेलर आहे. डॉक्टरला किती रिस्पेक्ट असतो, मान असतो. डॉक्टर लय पैसे कमवतात लालीजी. मी ते पैसे जर तेवढे कमवत असतो इकडे आलो असतो का, सांगा बरं. नाही, पण तो फोटोतला माणूस तुमच्यासारखाच आहे. लालीजी, जगात एका माणसासारखी दिसणारी कमीत कमी 7 माणसं तरी असतात. आता ह्या पोरीचा प्रॉब्लेम काय झालाय, ज्या डॉक्टरला समजते तो माझ्यासारखा दिसत असेल, किंवा ती आता मलाच डॉक्टर समजायला लागली. काय नाही, स्टोरायला होती, ब्लॅकमेल करते ही मला. ब्लॅकमेल म्हणजे? ब्लॅकमेल म्हणजे ह्या पोरीला माझ्याकडनं 2 करोड रुपये पाहिजे. काय? त्या दिवशी घरामध्ये जे गुंड आले होते ना, ती माझ्याकडे नाही, ह्या पोरीकडे आली होती. ह्या पोरीने 2 करोड रुपये घेतले, त्यांच्याकडनं पळून गेली होती. काय घ्या, घरातनं पण असंच काहीतरी कांड करून पळून आली असेल तर 100% मी सांगतो. त्या दिवशी जे घरचे जेव्हा हिला शोधायला इथं आलते ना, तेव्हा मला कुठेतरी लपवा म्हणून माझ्या मागे लागली होती, म्हणून घराच्या बाहेर गेलो होतो आम्ही. नाही, पण तुम्ही मला काय सांगितलं, तुम्ही जेलमध्ये होता, घर चालवायचं होतं म्हणून तुम्ही त्या गुंडांकडनं पैसे घेतलेत. हे सगळं माझ्यामुळे घडलंय असं म्हणलात ना? हा, आता बोला. हिच्यामुळे झालंय. त्या दिवशी मी घरी येत होतो ना, येऊन मला धडकली, विनाकारण मी अडकलोय. तुम्हाला माहिती नाही लालीची, कुणी संकटात असेल तर त्याला मदत केल्याशिवाय मला बरं वाटत नाही. माझं किती हळवं मन आहे माहिती का नाही तुम्हाला. सगळे ह्या पोरीमुळे झाले. डिंपल, हे सगळं खरं आहे? लाली वहिनी, इथं आपला विषय काय चालू आहे की ह्यो गोपाळ हाय का नाही ते. ह्यो गोपाळ नाही, खोटं बोलतोय तो. अरे मीच गोपाळ आहे. लालीजी, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? ठीक आहे लाली वहिनी, मी एक काम करते. मी कातळवाडीत जाते आणि कातळवाडीतल्या सगळ्या माणसांनी इथं घेऊन येत. जर त्यांनी सांगितलं ना हे डॉक्टर आहे, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवा. अरे कोण कातळवाडी, कुठली कातळवाडी, कुठला डॉक्टर? एक शब्द जरी पुढे बोललेस ना, माझ्या एवढा वाईट माणूस कोणी नाही, लक्षात ठेव. अहो काय करताय, सोडा तिला. नका वाईट वागू, बहीण आहे तुमची ती. असली बहीण? ही बहीण नाहीये, आपल्या संसारात विष कालवते. माझं प्रेम आहे माझ्या बायकोवर. खोटं बोलताय, एक नंबरचा खोटरडा माणूस आहे. लाली वहिनी, ह्यांच्या बोलण्याला फसू नका. नाही, ह्यांचं तुमच्यावर नाही, जगातल्या सगळ्या बायकांवर प्रेम आहे आणि ते प्रेम फक्त पैशापुरतं आहे. काय सांगता येतं गोपाळ दादाला?